केवल सुख सहाय जिनवर वंदवती जी पयासी भाव जी परम पुण्यं तुम समाहि धरई परमानंद कारणिन योगिंदु देव विरचित परमात्मा प्रकाश। परमात्मा पद प्रगट करण्यासाठी काय करायला पाहिजे ह्याच्यावर चर्चा चालली। किंबहुना इथं आचार्यांना स्वतःलाच पर्यायामध्ये परमात्मा बनायचा आहे, तेव्हा त्यांच्या चिंतनात आलेला विषय सहजच भव्य जीवांच्या हितासाठी रचला गेला। परमात्मा आहेत आणि परमात्मा ही अवस्थाच एक परमार्थ स्वरूप आहे। परमात्माच खरे आहेत, बाकी सगळं खोटं आहे। याचं श्रद्धान आजपर्यंत झालं नाही। खोट्यालाच खरं समजून बसलो आणि खोट्याला खरं मानून तशी कल्पना करून त्या खोट्या वस्तूकडूनच खरा आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहतो आहे। कागदी फुलातून कधीही कागदाने बनलेल्या फुलापासून सुगंध येणार नाही, खोटा आहे, येऊ शकत नाही, त्याच्यात सुगंधच नाही। मग इथं पण आम्ही हा विचार करून निर्णय केला पाहिजे की आपण पण खऱ्या वस्तूच्या प्राप्तीसाठीच प्रयत्न केला पाहिजे। जे खरं आहे त्याचं श्रद्धान केलं पाहिजे, जे खरं आहे तदनुरूपच आपण आचरण केलं पाहिजे। नाहीतर पुन्हा 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 ते दुःखच आपल्या पदरी येणार। दोषाला गुण मानलं तर दुःखच प्राप्त होणार। दोष दोषच आहेत, कालही दोषच होते, आजही दोषच असणार, उद्याही दोषच राहणार आहे। दोष कधी गुणरूप होणार नाही, तसं त्याचं स्वरूप नाही। तेव्हा
तिथं आपण वर्णिजींनी दिलेलं परमात्म स्वरूप जे परमार्थ रूप आहे त्याला प्रगट करण्यासाठी पर पदार्थांना आसार जाणून आणि पर जाणून त्यांच्यापासून दूर होण्याचा उपाय सांगतायत. दूर होण्याचा उपाय कशापासून? परापासून, आसार वस्तूपासून दूर होण्याचा उपाय सांगतात. तेच आपलं कर्तव्य आहे हे सांगतात. तेच करण्यायोग्य कार्य आहे. अज्ञान आहे, माहिती नाही. म्हणून तर ज्ञान करून दिलं जाते. साप आहे, विंचू आहे, त्याच्यापासून दूर राहायलाच पाहिजे. तुम्हाला चावला नाही आतापर्यंत म्हणून त्याच्या जवळ गेलं म्हणजे तुम्हाला चावणार नाही असं होणार नाही. पण मी गैरसमज केलाय, मला चावणार नाही असं होतं का? होणार का? होईल काय? त्याचा स्वभाव तो आहेच. त्याला जर छेडलं तर तो चावणारच. चावला तर आपल्याला त्रास, दुःख होणारच. या हेतूने इथं सांगायचा प्रयत्न केला जातो. की परवस्तू ज्या आहेत त्यांचे विकल्प त्रासच देणारे आहेत. तेव्हा परपदार्थाच्या विकल्पापासून स्वतःला दूर ठेवा. तरच त्रास झाल्यावर रडून उपयोग काय? अगोदर सांगितलं तर आपलं भाग्य, आपलं पुण्य की आज आपल्याला अगोदरच सावधान करणारे मिळाले. खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र मिळाले आपल्याला. ते आपल्याला सावध करतायत. नका जाऊ त्याच्या वाटेला. ते या मार्गातून गेलेले आहेत. जे आज अरिहंत सिद्धावस्थेमध्ये, आचार्योपाध्याय साधू अवस्थेमध्ये आहेत ते सगळे आमच्यासारखे गृहस्थ होते. ते सगळे तिर्यंच नरक आदी गतीचं दुःख भोगून आलेले होते, आहेत. अनादी काळापासून नव्हते ते पर्यायामध्ये देव किंवा पंचपरमेष्ठी. जाणलं त्यांनी खरं काय, खोटं काय, दोष काय, गुण काय, सत्य काय, असत्य काय जाणलं त्यांनी. धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय, धर्म काय हे जाणलं त्यांनी. जन्म काय, मृत्यू काय समजलं त्यांना. रोग, शोक, भय हे सगळं जाणलं होतं त्यांनी, अनुभवलं होतं आणि त्यातून दूर होण्याचा मार्ग त्यांना प्राप्त झाला. त्यांनी तो जीवनामध्ये स्वीकारला आणि पर्यायामध्ये अरिहंत सिद्ध स्वभावपद प्राप्त करून घेतलं आणि जाता जाता आपल्याला सांगून गेले किंवा हे असं आहे, विचार करा. आणि इथं तर याच्या पुढची गोष्ट सांगतायत की बाबा हे सगळं जे काही तुम्ही खरं मानून बसलाय ते माया आहे, ते खरं नाही.
शेख चिल्लीसारखं त्या ठिकाणी काल्पनिक किंवा श्मश्रुनवनीत्वाची गोष्ट आपल्याला किती वेळा सांगितली. लोणी साठवलं मिशीवर ताक पिऊन पिऊन, आणि ते साठलेल्या लोण्याचं काय विचार करतोय मग? विकणार, परत काय करणार काय करणार काय करणार. कल्पनेची बंगले इमले बांधत राहिला आणि शेवटी बायकोला लात मारायच्या नादात म्हणून बायकोला लात मारायची नाही. एवढं तर शिकायला काय हरकत नाही गोष्टीत. लात मारायच्या विचारात ते मडक्याला लात लागते काय, ते पडते काय अग्नीत, त्याने आहे ही झोपडी पण जळून जाते काय. केवळ कल्पना, काही नाही. नाही कल्पना करून नुकसानच झालं. मी पण कल्पना करून आपलंच नुकसान करून घेतोय. तो शेख चिल्ली काय कल्पना करतो, आणि आम्ही पण आज इथं बसून आज दिवसभरामधल्या कल्पना केलेल्या आहेत की नाही. काय काय करायचं आज मी ठरवलेलं आहे. आज मी परमात्मा बनायचं ठरवलंय. ही तर कल्पना केली का? तेवढी एक कल्पना सोडून बाकी सगळ्या कल्पना मी करतोय. स्वतःला परमात्मा बनवायचे किंवा मी स्वतः परमात्मा झालो, मी स्वतः मुनी आरिका झालोय, अशी कल्पना आपण आज केली का? उठल्यानंतर स्वतःचं ध्यान करून मी सिद्ध आहे. मी तर आज सकाळी छान ध्यान झालं. सिद्ध स्वभावी मी शुद्ध आहे, शांत आहे, एकटा आहे. जे काही आहे इथं वाचतोय ऐकतोय त्याची एक भावभासना केल्याने आनंद येतोय, शांती आहे, निराकुलता आहे. कल्पनेच्या बाहेर पडलं. स्वभावाने मी सिद्ध आहे, त्याची एक अनुभूती किती आनंद देणारी आहे. पण व्यवहारात काय म्हटलं, कुणाला कोणाची चव काय, कोणाला कोणाची चव नाही. तुम्ही म्हटलेलं बरं ना, मी कशाला म्हणू अजून. काय म्हणला? जरा सगळ्या ऐकून काय तू. गाढवाला गुळाची चव काय म्हणते ते. कोण गाढव आणि कोण गुळ ते पण सांगून टाक. नीरज, गाढव कोण आणि गुळ काय सांग ना, सांग की. आहे का? अरे कोण गाढव आणि गुळ काय? मिथ्यादृष्टी, अज्ञानी, असंयमी, परद्रव्यामध्ये सुखाची कल्पना, गलत धारणा में रहने वाले गधे कहलाते हैं, असं आपल्याला सांगितलं तरुण सागर महाराजांनी. गधा गलत धारणा में रहता है. नितीन बाईला त्याची दया आली. म्हटलं त्यालाच का गधा म्हणायचं. मी म्हटलं कोण म्हणते त्याला गधा, जे तसे राहते ते सगळे गधाच आहेत म्हटलं. रूढ अर्थाने तिथं जरी असलं तरी खोट्या धारणेमध्ये कल्पनेमध्ये शेख चिल्ली सारखं म्हणजेच गधा, गाढव. आणि मग त्याला परमार्थ रूप जो परमात्मा आहे, कोण परमार्थ रूप आहे, कोण परमार्थ रूप आहे? परमात्मा. पुन्हा पुन्हा तुम्ही हे ऐका, संस्कार करा. खरे तर परमात्माच आहे. काही झालं तरी हीच श्रद्धा या जन्मात करूनच मरा. अनंत भावामध्ये आपण ही श्रद्धा न केल्यामुळेच पुन्हा पुन्हा मरतोय, पुन्हा पुन्हा जन्मतोय.
एवढ्या एका श्रद्धेच्या अभावामध्ये की परमार्थ रूप जर काय असेल तर परमात्म स्वरूपच आहे. आपल्याला त्याची श्रद्धान झालंच पाहिजे. ते झाल्याशिवाय काय दुसरं कोणतंही काम हाती घेऊ नका असं मला म्हणायचं. ते काम पूर्ण करूनच मग बाकीचं काय काम करायचं असलं तर करा. करायचं असलं तर एकदा जर तुम्ही हे काम केलं तर कृतकृत्य होऊन जाता. कारण करण्यायोग्य कार्य झालेलं आहे. त्याला म्हणायचं कृतकृत्य. परत काय करणार तुम्ही? काही करूच शकणार नाही. कारण तुमच्या श्रद्धेत बसलेलं असणार मी आता करता नाही. त्यामुळे बाहेर कार्य होत असताना सुद्धा तुम्ही त्याचे करता राहणार नाही आहात. जाणल्यानं परमार्थ जाणलं की मी तर करताय. वस्तू स्वभाव असा आहे, सत आहे, उत्पादवे द्रव्ययुक्त आहे. सर्व द्रव्याचं परिणमन आपापल्यामध्ये होत आहे. कोणत्याही द्रव्याला कोणत्याही अन्य द्रव्याची यत्किंचित मात्र देखील गरज नाहीच. हे भ्रम डोक्यातून काढले पाहिजेत सुनील पाहुणे. व्यवहारात जितकं जे काही तुम्ही मला समजावून सांगितलं आणि त्याचं नियोजन केलं करता आहात. दुसरं नियोजन केलं म्हणून त्यांनी सांगितलं काल मला. एक नियोजन झालंय, दुसरं सांगितलं मला त्यांनी. 5 नियोजन असते व्यवहारात. 5. कोणते 5 असते? सुनील पाहुणे एकदम ज्ञानी मनुष्य आहे ते. फक्त त्याचं कन्व्हर्शन झालंय थोडं, नाही असं नाही. पण अजून सुद्धा असंच वाटतं की व्यवहार सुंदर करावा. पण 30 तत्व जर निश्चयाकडे लावलं तर आत्मा सुंदर होईल. व्यवहार तुम्ही त्या मार्गाने गेला तरी सुंदर होईल याची गॅरंटी नाही. तुम्ही त्या 5 तत्वाचं अवलंबन घेऊन त्या मार्गाने गेला म्हणून व्याप्ती नाही की नियमानं सुखी होणारच. याचा अर्थ मी मार्गाचा अवलंबन घेऊ नका असं म्हणत नाही. परंतु हेच जसं व्यवहाराला परमार्थ करण्यासाठी या 5 गोष्टी सांगावं. मी विसरलो पाहुणे 5 गोष्टी पुन्हा एकदा. नाही त्याच्यावर काय तत्व घटतंय का बघायचं. वाक्य नाही. म्हणजे संसारात मुलांना कसं सुखी करायचं या 5 गोष्टी ते पण येतात धर्ममार्ग. ते पण समजायला पाहिजेत आपल्याला. नियोजन कसं असावं. पहिलं काय सांगितलं? अन्न वस्त्र आणि निवार. रोटी कपडा और मकान. थोडक्यात ही पहिली गरज आहे. रोटी कपडा और मकान पहिलं. आता हे तुम्ही त्याच्यावर अध्यात्माला टळच बरं का पाहुणे. आता हे तर तुम्ही आम्हाला सांगतालच. याच्यातनं अध्यात्म काय कसं आणि त्याद्वारे जसं तिथं आपण सुखी होणार अशी एक आशा आहे, एक संभावना. 70% 80% जी काय % आपण कल्पनित केलेली आहे ती संभावना आहे ना. व्यवहाराच्या ठिकाणी आहे, त्यात काही शंका नाही. म्हणून त्या अन्न वस्त्र निवारा ही पहिली गरज आहे ना. नियोजनामध्ये पहिलं काम हे करायचं असतं. हे काही शिकवायची गरज नाही तसं बघायला गेलं तर. त्याचे संस्कार तर अनादी काळापासून आलेलेच आहेत. सगळे तुम्हाला अनादी काळापासून सिद्ध करून दाखवणार बरं का पाहुणे. आता तुम्ही जे वर्तमानात करायचा प्रयत्न करतात त्याला वेगळं करायचं. फक्त एक व्यवस्थित व्यवस्था वर्तमानातली
त्या अपेक्षेने काही चुकीचं नाही, कारण सगळं वर्तमान अपेक्षेनेच काही सगळ्या व्यवस्था न्याय अन्यायाच्या. सकाळी तेच विचार करत होतो, जगात कुठं अन्याय असतो का? जगात अन्याय असतो का सांगा बरं? कोणी कोणाला मारलं, काय केलं, काय नाही, असं सगळं जे दिसतं, मदत केली, हे काय आहे का न्याय अन्याय असा? म्हणजे कुठंतरी त्यांनीच केलेल्या त्यांच्या कर्माची फळच ते भोगत असतात की नाही? मग एखाद्याने एखाद्याला मारतो त्यास आपल्याला कष्ट व्हायचं काय कारण आहे? जेव्हा वरच्या तिसऱ्या भूमिकेत गेल्यावर दुसऱ्या भूमिकेमध्ये कष्ट होतात, पुण्याच्या भूमिकेमध्ये सर्व जीवावर करुणाभाव, दुःखी जीवावर करुणाभाव येतो. पण ते दुःखी आहेत ते कोणत्या कारणाने हे पक्क समजलं पाहिजे की जी दुःखी आहेत ते त्यांच्या पाप कर्माच्याच उदयाने दुःखी आहेत आणि ते सुखी होणार जर ते त्या ठिकाणी धर्म करतील तरच. अन्य उपाय नाही की त्यांना अन्न वस्त्र निवारा दिला म्हणजे ते सुखी होतील. म्हणून पहिलं काय ह्याच्यासाठी बाकी काय नाही. मग त्यांनी मला अगोदर ते सांगितलं होतं, व्यवहार सांगतोय तुम्ही उगाच त्याच्यात निश्चय लावू नका, हे बरोबर त्यांनी मला सांगूनच 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून त्यांच्या गोष्टीला तोडणार नाही, त्या पुरा आहेत, ते सहकारी आहेत. आहे ना, आपण काय वाचतोय ना दुपारी, सहकारी आहेत. कारण अन्न नसलं तर आपल्याला ध्यान, महाराजांना सुद्धा भोजन घ्यावं लागतं आहे. हे संबंध आलेले आहेत तर आहे ना, निर्वहन करण्यासाठी आहार आदी घेतले जात आहे. गृहस्थ आहे तर वस्त्र आणि निवारा पण आहे ना, सहकारी आहेत आकुलता कमी करण्यासाठी. पण याचा उपयोग जे काही आहे ना, आता इकडून तिकडं जायला पाहिजे की अन्न वस्त्र निवारा कशासाठी आहे ना, त्याचं ध्येय फिक्स केलं पाहिजे. पण आपलं ध्येय दुसऱ्या बाजूने फिक्स आहे ना. वर्तमान संसार सुखी, तेव्हा की मला आत्मा सुखी करायचा आहे वर्तमानात आणि भविष्यात. ध्येय ते ठेवून जर काम हे केली तरी दोष नाही येणार नाहीत. की या अन्न वस्त्र निवाऱ्याची मी जी साधना उपासना करतोय त्याद्वारे काय धर्म आराधना करेन. पण त्यालाही इष्टोपदेशमध्ये आचार्यांनी मूळ म्हटलेला आहे. त्यागाय श्रेयसे वित्तम अवित्तम संचिनोती स्वशरीरम सपंकेन स्नास्यामीति विलिंपती. प्रफुल्ल काय चाललंय? काय चाललंय? कुठं आहात? इथंच आहात का? शरीराने तर दिसता आहात, विचाराने विचारतोय कुठं आहात? काय चाललंय सांगा? आत्मा सुखी करण्यासाठी असावे. मग काय सांगत होतो, परंतु त्याची व्याप्ती तशी नाही की अन्न वस्त्र निवाराची सोय केली म्हणजे तुमचा आत्मा सुखी होईल. काय बरोबर आहे? म्हणजे हे तत्वज्ञानात ठेवायला पाहिजे. तीर्थाचा लोप करायचा मी म्हणत नाही, पण तत्वाचा लोप करू नये. सुनील पाहुणे, हे जे तुम्ही गाईडलाईन पूर्ण जे तयार करून मुलांना संसारिक सुखी करण्याचा प्रयत्न केला, का धर्म म्हणजे कोणतं सुख देण्याचा प्रयत्न करताय? या नियोजनाने काय आणि त्याच्यासाठी धडपड. त्यामुळं तुम्ही पण सुखी आणि ते पण सुखी आहेत का? नाही.
तीर्थ आहे म्हणून म्हटलं ना, व्यवहाराने तीर्थ आहे. व्यवहाराचा लोप करायला आचार्यांनी सांगितलेला नाही. आणि व्यवहाराचा जर लोप कराल तर तीर्थाचा लोप होतो. तत्वाचा लोप केला तर म्हणजे सुख आहे. नीट लक्षात घेतलं पाहिजे. मी काय सांगतोय, नुसता व्यवहार आहे त्याने तीर्थाचा लोप होत नाही. व्यवहारामध्ये निश्चयाचा सद्भाव असेल तर तो व्यवहार लोप केला तर तीर्थाचा लोप होतो. निश्चयाच्या अभावात केला जाणारा व्यवहार, त्या व्यवहाराने सुख नाही. अंतरंगामध्ये जे तत्व आहे, अंतरात्मा नाही तर बाहेरचं कलेवराला अंतरात्मा बनवलं जातं. वाचलं की नाही आपण? निमित्ताला अन्यमतवादींनी अंतरात्मा मानलाय तर आपल्या जैन तत्वामध्ये त्याला कलेवर मानलेला आहे. काय नम्रतात आहे. काल आम्ही तुम्हाला पाहिलं दोघींना, कुठंतरी तुम्ही किटी पार्टी भिशीला जाऊन आला असावात. म्हणजे हा ना, शास्त्राला आला नव्हता, पण तुम्हाला माहित आहे आमची खिडकी उघडी असते. उघडी म्हणजे काच आहे आणि तुम्हाला आतलं दिसत नाही, पण आम्हाला बाहेरचं दिसतं. देवाला सगळं दिसतं. तुम्हाला तेव्हा वाटते देव आतच बघतेत का, आतच आहेत काय. देव आत नाही, देवाला बाहेरचं पण दिसतं. तर काल आलेली चर्चा तुमची राहिली म्हणून सांगतो तुम्हाला, बाकी काय नाही. भिशीला गेला म्हणून मला काय प्रॉब्लेम नाही. तर आमच्या परवा ह्यांची पण झाली ना विषय. कोणाची झाली? प्रियंका ताईंची पण झाली ती विषय. ते तर रंगच खेळून आले नाही, त्याच्यानंतर परत आले. तर सांगत काय तू, अन्यमतवादींनी निमित्ताला अंतरात्मा मानलेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्राण ओतलेले आहेत की निमित्तच जे काही आहे ते आहे ना, जे उपादान आहे त्याला शून्य महत्व दिलेलं आहे. निमित्त म्हणजे इथं या ठिकाणी आपण व्यवहार म्हणून. आणि जिन धर्मामध्ये पण निमित्त स्वीकारलं असं सांगतायत, पण ते निमित्त कशा प्रकाराने स्वीकारले तर केवळ कलेवर म्हणून स्वीकारलेलं आहे. जसं बाहेरचं शरीर आहे केळाच्या सालीप्रमाणे. सालीला इम्पॉर्टन्स किती असतं मनीषाबून, सालीला महत्व किती आहे तुझ्या जीवनात? साल महत्वाची का केळाचा गाभा महत्वाचा आहे? काय महत्वाचं आहे? गाभा पण महत्वाची आहे, साल पण महत्वाची आहे असं म्हणतील, पण आता आपल्याला चर्चा मनुष्यासाठी गाभाच. साल तर ते त्याचं रक्षण करण्यापुरती आहे, खाण्यासाठी नाही. मनुष्याद्वारे साल खाल्ली जात नाही. साल कोण खातं? अनुपावने. साल कोण खातं? कोण खातं? राहुल मालक नाहीत आले आज. काय म्हणलं? गावाला गेले का दुकानात गेले का काम करतोय काय? आला असेल बघ, उठून दिसतोय काय. पण मी सांगतोय कुठं आहे म्हणून, तरी सुद्धा म्हणतोय आला असेल. त्याला म्हणायचं बंधू प्रेम. आता मी म्हणतोय नाही राहुल मालक दिसत नाही, तरी तू म्हणतोय आला असेल. किती चांगले भाव आहेत बघ. असे असावेत भाव. असा असावं भाऊ. भाव आणि भाऊ. काय भाऊ? बसला घरी, व्यापार उद्यम काहीतरी करत असेल, आहे का नाही? कसंही सांगा. आता ही सांगितलेलं त्याला येईल का, कळेल का? लावला असेल आपलं स्पीकर तिथं, म्हणत असेल मी ऐकतोय, नाही का नाही? एवढंच समाधान, मानसिक समाधान. त्या बैलाला जशी चापकाची फटके बसतात, चालला नाही तर माहित आहे ना, ओझं खांद्यावर असल्यावर त्याला कसं ते उसाच्या गाड्या मी तसेच माहिती आहे ना, तसेच चापकाचे फटके मारले जातील तेव्हाच तुम्ही पुढे सरकणार. म्हणून आजचं वाक्य माझं नाही, ते समंत बदराव. गुरु दोषज्ञ असतात, दोष दाखवून त्यांना सन्मार्गावर लावतात.
काय चाललंय आपलं? केळाचं साल. साल कोण खातं? साल कोण खातं? साल कोण खातं? काय खाताय तुम्ही? तुमच्या लक्षात येत नाही का? चैतन्यामृत आहार घेत नाही आहात तर ती सालच खाल्ल्यासारखी आहे. चैतन्यामृत हाच माझा खरा आहार आहे. तेच भोजन आहे. तेच सतत ते भोजन केलं गेलं पाहिजे. चैतन्यामृत आहाराचं सेवन केलं पाहिजे. बाकी ती साल खाण्यात काय? त्याच्यात सार किती सार. गाभ्यात जी गोडी आहे ती सालीत असते का? गोडी कशात असते? गोडी कशात असते? वारतीताई चैतन्यामृतात गेला काय? गोडी कशात असते? सालीत गोडी असते का? सालीत गोडी असते का? मग व्यवहारात सुख असतं का? आता तुम्ही म्हणत होता काहीतरी तीर्थाचा लोप होतो म्हणजे सुखाचा लोप होतो. असं म्हणायचं नाही. चुकलं म्हणा. नाही, सांगायचा अभिप्राय लक्षात घ्या. चर्चा कुठे चालली आपली? निश्चय हे प्राण आहे. निश्चय म्हणजे तत्व आहे. अनादि अनंत वस्तूचा स्वभाव आहे. त्याची श्रद्धा करायला सांगितलंय आपल्याला. जो अनादि अनंत वस्तूचा स्वभाव आहे त्याच्या श्रद्धानानेच माझं कल्याण होणार आहे. ज्यांचं झालंय ते त्या निश्चय तत्वाद्वारेच झालेलं आहे. नाही, त्यामुळे त्या निश्चय तत्वाचंच श्रद्धान ठेवून व्यवहार जर झाला म्हणतोय. केला म्हणलं नाही, झाला तरी अडचण नाही. पण निश्चय तत्व सोडून त्या ठिकाणी व्यवहार केला तर संसार अनंत काळ जसा आपण माग गेला तसा पुढे अनंत काळ जाईल. काय तत्व समजून घ्यावं लागेल. तत्व श्रद्धान करावं लागेल. आजच आत्ताच ही संधी आहे. व्यवहार शिकवावा लागत नाही. संस्काराने आहार भय मैथुन परिग्रह मुंगी काय झाड सुद्धा. सुनील पाहुणे काय नियोजन केलं त्यांनी. अन्न पाणी वस्त्राचं. जाते गपचिप जाते त्याच्यामुळे जिकडं पाणी आहे तिकडं जातीतच. त्याला शिकवावं लागत नाही. असं करा. हे आम्हाला एक्स्ट्रा सुख पाहिजे त्याच्यासाठी चाललंय. एक्स्ट्रा म्हणजे जे वास्तविक नाही आहे अजून ते जास्त दुःख आहे. जास्त दुःखासाठी आपण हे सगळं नियोजन करतोय. आमच्या लक्षात येत नाही. कारण जेवढं आपण नियोजन करून जेवढा परिग्रह साधणार तेवढं दुःख वाढणार आहे, सुख नव्हे. ही व्याप्ती माझ्या लक्षात यायला पाहिजे. संतोष समाधान जो आहे तो प्रकार जर राहणार नाही तर त्या संतोष आणि समाधानाच्या अभावामध्ये सगळं जगाचं वैभव जरी तुमच्या नियोजनाने तुम्हाला प्राप्त झालं तर सुख प्राप्त होणार नाही. काय आहे का नाही असं सांगावं. म्हणजे इथं माझा धर्म, तिथं काल तुमचं ऐकली की आम्ही नाही. असू दे, काय होत त्याला. तुमचं पण बरोबर आहे. व्यवहारामध्ये पण लोकांना धर्म मार्गामध्ये लावण्यासाठी ही तत्व उपयोगाची आहेत तुमची. नाही असं नाही. पण आता इथं आपल्याला ती शाळा नाही आहे. तो वर्ग भरलेला नाही. हा वर्ग
आहे ना, इंग्लिशचा वेगळा, जॉग्राफीचा वेगळा, वेगवेगळ्यात असतं ना. तसं आता ही अध्यात्माचा, तत्वाचा, परमार्थाचा, परमात्म्याचा क्लास चालू आहे. त्याच्यामध्ये माझं कर्तव्य परमात्मा शिकवणं आहे, म्हणून बाकी क्षमा करा. तुमच्या तत्वाला आम्ही काही नावं ठेवत नाही, पण म्हणावं लागतंय. तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, आणि बाहेरच्या लोकांना जर तुम्ही सांगितलं तर तुम्ही चांगली उत्कृष्ट मोटिवेटर होचाल. तुमच्या मार्गाने जातील तर लोक सुखी होतील व्यवहारात. नाही होणार असं नाही, असं कसं म्हणतं. कॉन्फिडन्सनं सांगायचं सगळ्या गोष्टी. पण ऐकतं का तुमचं कोणती त्याच्या पुढची गोष्ट? तुम्ही पण व्यवहार चांगला सांगितला तरी तुमचं ऐकत नाही, आणि मी निश्चय चांगला सांगितलं तरी माझं कोणी ऐकत नाही. याचा अर्थ वस्तू व्यवस्था स्वतंत्र आणि स्वाधीन आहे हे मला कळले. काय व्यवहार सुद्धा कोणी कोणाचा ऐकत नाही. ऐकतं का सांगा कोण? मला तुमचं काल इतकं सगळं पटलंय, आणि तुम्ही सांगितलं सगळ्याला, पण किती जणांना पटतंय? तुम्ही मामाला पण सांगितलं म्हणालात की नाही? मामा होतेच की तिथं, पण मामाने किती ऐकले तुमचं मला माहिती नाही. 5 सांगणार आहे मी, 5 आज. तुम्ही धीर द्या ना, पाहुणेच सांगणार आहेत, मी नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा ही व्यवहारातली पहिली गरज सांगितली ना. त्याचं नियोजन महत्वाचं आहे. जे काही तुम्ही कराल तर पहिल्यांदा हे तुम्ही पूर्ण करा. अन्न, वस्त्र आणि निवार ते पहिल्यांदा पूर्ण करा. उगाच तुम्ही मग उगाच म्हणजे ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टींची आहे ना. जसं एक मनुष्य आहे, पैसे नाहीत, एखाद्या भाडुकरी घरामध्ये राहतो आहे, योगायोगाने त्याच्या वडिलाचं चांगलं काहीतरी होतं थोडंफार, आणि ते वडील आजारी पडले असताना काय झालं, त्यांची जी इस्टेट स्थावर काय होती ती विकली. विकून भरपूर पैसे समजा आले, तर त्या पैशाचं त्या मनुष्याने काय करायला पाहिजे होतं? वडिलांचा इलाज करायला पाहिजे, आणि वडिलांना एवढा इलाज करायला पैसे नाहीत लागणार. समजा राहिलेल्या पैशाचं काय करायला पाहिजे? हा बरोबर. मग स्वतःचं घर घेतलं पाहिजे. हा त्याचा अर्थ होता ना सरळ. भाडुकरी घर आहे, पैसे आले तर स्वतःचं घर घ्यावं. पण त्यांनी स्वतःचं घर न घेता उगाच गाडी, म्हणजे जी कशाची आयुष करण्याची साधन आहेत. आयुष म्हणायचं ना त्याला, काय म्हणायचं त्याला? आयुष करायचं, आयुष. ती साधनं घेतली. ती साधनं किती टिकाऊ का टाकाऊ? 50 लाखाच्या गाडीची आज व्हॅल्यू किती होणार? वाढत जाते का कमी होत जाणार? डिप्रिशिएशन घेतच की तुम्ही, नाहीतरी कमीच होणार. आणि त्याने शेवटी काय होणार? काय मला आज राहायला नीट नाही, तर मी माझं पहिलं काम राहण्याची म्हणजे कायमची टेम्पररी आहे. मी परमनंट व्यवस्था करणं हे कर्तव्य आहे नाही असं. परंतु मी टेम्पररी वस्तूच्याच मागे लागणार, परमनंटचं लक्ष सोडून देणार, तर चालणार का? नाही. म्हणून पहिल्यांदा तुम्ही टीव्ही, गाडी, बंगला असलं काय घेत बसू नका. अन्न, वस्त्र, निवारा पहिला. बरोबर आहे पाहुणे? हे सांगायचं त्यांना पहिल्यांदा व्यवहारात. नाही तर पैसे आले आणि त्यामुळे भोगाची साधनं घेतली, खायची प्यायची व्यवस्था राहायची नाही, तर मग त्या पैशापुढे तुमचा ती टीव्ही कोणत्या घरात ठेवणार? गरज नाही म्हटल्यावर. खायला अन्न नाही तर ते टीव्ही काय बघणार? अन्न, वस्त्र, ते टीव्हीने काय तुमची थंडी भागणार आहे? टीव्ही
घेतला, मस्त बघितला म्हणून कपडेच नाहीत घ्यायला, कपडे घ्यायला पैसे नाही राहिले, टीव्ही घेता येता. काय पाहुणे, बरोबर आहे म्हणून असं सांगायचं असतं व्यवहारातलं, हे सांगतोय मी. म्हणजे त्याने काय तुझी थंडी भागणार नाही, टीव्हीने भूक भागणार नाही, तू पावसापासून तुझी रक्षा करू शकणार नाही त्या टीव्हीनं. काय म्हणून पहिल्यांदा काय करायला पाहिजे, असं त्याच्यातला अभिप्राय तो आहे. तसं इथं सांगतात की अन्न वस्त्र निवारा पहिला नाही, त्याने नाही, कशाने, मूळ परमनंट घर घ्या ना आधी. परमनंट, टेम्पररी नाही. परमनंट धर्म जर तुमच्या जवळ आला तर मग हे टेम्पररी घराचं तेच नेक्स्ट आहे. सम्यक दर्शन, परमात्म तत्व, भूव तत्व, त्याचं श्रद्धान झाल्यावर पुढं मग काय तुमच्याकडे दरिद्रता राहतच नाही. ची व्याप्ती आहे. ज्याच्याकडं खऱ्या तत्वाचं, परमनंट तत्वाचं, परमार्थ तत्वाचं श्रद्धान आहे, त्याच्याजवळ अन्न वस्त्र निवाऱ्याची कमी नाही. देव देतात त्याला. काय कोण देतं, लक्षात घ्या पाहुणे, कोण देणार, दैवच की. म्हणजे धर्म देणार, पुण्य, धर्माने झालेलं पुण्यच त्या ठिकाणी आम्हाला अन्न वस्त्र निवारा देणार. सिरज मालक काय, कोण देणार, भाऊला सांगा अन्न वस्त्र निवारा आम्ही देतोय, ते लोक पैसे देते ते नव्हे, आम्ही देतोय. तुम्हाला कळत नाही अजून, पण तुम्हाला आमची किंमतच नाही. तुम्हाला त्या दुकानातल्या गिरायकाची किंमत, तुम्हाला आमची किंमत कुठं आहे. कारण कोण देते अन्न वस्त्र निवारा, सांगा पाहुणे, आम्ही देतोय. पण आमच्यावर विश्वास कोण ठेवतोय आणि आम्हाला कोण विचारतोय, ठेवा. एवढाही मनुष्य विचारतोय. बघा, लोभ नाही त्याला, त्याला लोभ नाही. तर काय सांगत होतो, कोण देतो तुम्हाला सगळं हे अन्न वस्त्र निवारा. रस्त्यावर आपण बघणारे तिर्यंच प्राणी असतात ना, धीरज, त्यांना अन्न वस्त्र निवारा कुठं आहे, का नाही. का तिर्यंच, का तिर्यंच, स्वतःला जाणलं नाही, ओळखलं नाही, म्हणून त्या गतीला कुत्र म्हणून सांगितलं नाही. कुत्र का म्हणले, कुठं, इकडं कुठं त्याचं नाव आहे. संस्कृतमध्ये कुत्रचा अर्थ कुठे असा होत. इकडं कुठं त्याला ठिकाण आहे का, सगळे हाड 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 हाड. कुत्र्याला काय करतात, हाड शिवाय काय मिळणार नाही एका गतीतून दुसऱ्या गतीमध्ये. जर ध्रुव परमार्थ तत्व नाही स्वीकारलं तर हाडहाडच करणार सगळे, का नाही. बरं वाटतं का, कुत्र्याचा किती अपमान होतो रोज. त्यांनी मनात धरत असणार, सांगतो हे हाड म्हणतोय का मला, बघतो किती अपमान होतो बिचाराचा. हाड आणि छीड दोनच चाललेलं आहे, मांजरी आणि कुत्री. चर्चा कशासाठी आहे, आम्ही दिले आमचे उपकार तर लक्षात ठेवा की काय किंमत आहे का नाही आम्हाला. तुमच्या मर्जीप्रमाणेच करायचं सगळं. म्हणून कृतज्ञ आहेत हो, सगळे कृतज्ञ आहेत पाहुणे. काय सांगायचं तुम्हाला, खेद होतो. उगं भेटल्यावर गोड आपलं दोन शब्द बोलायचे, दोन गोड घास खाऊ घालायचे. जय जिनेंद्र.
अरे आम्हाला 2 गोड घासाची गरज नाही, 2 गोड शब्दाची गरज नाही. जे गोड सांगितले ते गोड खावा हे आम्ही तुम्हाला सांगतोय, ते त्याचं ध्यान करा. सुनील पाहुण्यांनी तेच सांगितलं काल. ध्यान करतोच म्हटले, त्याच्याशिवाय मला माझे दोष काय दिवसभरात झाले मला कळणारच नाही म्हटले. दिवसभरात मी कुठं कशा कशान काय काय चुका केल्या. ध्यान हे उत्कृष्ट प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचना, प्रायश्चित्त आहे. म्हणून तर कुंदकुंदाचार्याने नियमसार लिहून सांगितलं की हे सगळं प्रतिक्रमण प्रायश्चित हे ध्यान सोडून दुसरं काय नाही. ध्यानभावे सर्वम, ध्यान ही सब कुछ है. काय करता का ध्यान? अर्थ ध्यान करतो की, दुकानाचं ध्यान करतो, पैशाचं ध्यान करतो, कोण नाही करत. धर्मीय ध्यान, धर्मीय ध्यान, धर्मीय आत्म्याचं ध्यान करा. त्याच्याशिवाय मला माझे दोष समजणार नाहीत, ऐकून समजत नाही. जे केले तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला स्वतःला जवळ घेतल्यावर हा गुणवान आत्मा हे मी काय केलेले घाणेरडे भाव दोन्ही दिसतील तुम्हाला. त्या घाणेरड्या भावाची ग्लानी येईल, जुगुप्सा येईल, तुम्ही त्याच्यापासून विरक्त होताल. पण मला हे घाणेरडेच वाटले नाहीत तर तुम्ही त्याच्यापासून विरक्त होणारच का? धीरज मालक झोप येते म्हणून नाव घेतो, बाकी काय नाही. मला लक्षात आलंय ती आहे ना, बरोबर आहे ना. काय सांगतो सुनील पाहुण्यांचं ध्यान खरं आहे, कारण हे मी अनुभवलंय. 10 दिवसामध्ये जे आपल्याला ध्यानाला बसतो त्यास प्रत्येक वेळेस घडलेले वर्षभरातले जे काही दोष आहे ना, आत्ता मगाशीच मला आहे ना दर्शन करताना उगाच मामा वगैरे कोणी दिसलं नाही, साचीची आठवण झाली. म्हटलं कदाचित साची आजारी आहे, काय झालंय काय नाही. पण त्या साचीच्या जीवाला जी लहान असताना 2001 सालची घटना आहे, लहान बाळांना मी किती त्रास दिलाय याबद्दल मला अत्यंत खेद झाला. उगाच ते हट्ट करायची, लहान बाळ त्यांना काय कळत नसतं, ते हट्ट करणार. पण मी मोठा, मी पण किती हट्टी. त्या लहान बाळांनी हट्ट केला म्हणून त्यांना त्रास देऊन बाथरूम मध्ये कोंडून ठेवायचं. ती रडायची बिचारी, पण ते उत्तम क्षमा. एकदम असं खेद झालं की आपण किती घाण परिणाम केले. आत्ता दर्शन करताना तुम्ही लोक दिसला नाही फलटणकर म्हणून, असा आतून एक खेद. चुकलं, भयंकर चुकलं, कळलं नाही त्यावेळेस तो कशा. आणि आपण मोठे असताना तो लहानांच्या प्रती केलेला मूर्खपणा. ते लहान आहेत, लहान आहेत एवढं तर अक्कल पाहिजे का नको? त्यांच्या पद्धतीने त्यांना कळत नाही ना. पण आपण मोठे, आपल्याला कळायला पाहिजे की बाबा ठीक आहे म्हणून. पण आपला हट्ट द्या एक मुस्काडीत तेव्हा दिली जाते. पॉझिटिव्ह थिंकिंग. चाटा बघितलं ना, चाटा उगाच एक मुस्काडीत मारायची सारखं. लय दिवसात मारलं नाही म्हणून मारायचं. लगाते रहो चाटे. सांगायचे हे खेद आत्म खरोखर होतो. कारण उत्कृष्ट वस्तू परमार्थ बघितला त्यावेळेस मला हे खोटा भाव दिसला. तुम्हाला जर असली समोर असेल तर नकली कळेल की हे नकली म्हणजे काय. कारण असलीच नाही आहे तर मग तुम्ही नकलीलाच असली म्हणून म्हटलं ना सुरुवातच आपण तिथून केली. त्या कागदी फुलाला जर खरं फुल मानून बसणार तर करणार काय? काही उपयोग नाही. म्हणून ध्यान हे केलं पाहिजे, परमार्थ साधलाच पाहिजे. ते प्रथम कर्तव्य मानलं पाहिजे की मी माझ्या आत्म्याला जाणूनच उठणार. तेच एक मात्र लक्ष असणार, परमार्थ. असं आहे. आणि त्या परमार्थाच्या आहे ना, म्हणून म्हटलं परमार्थ
आता परमार्थासाठी अन्न वस्त्र निवार लागत नाही बरं का, असं पूज्यपादाचार्यांनी सांगितलं. स्वशरीरम सपंकेन स्वास्यामी इति विलिम्पती. कोणी जर असा विचार करेल की परमार्थासाठी, त्यागासाठी, दानासाठी म्हणून मी पैसे गोळा करतो, तर सांगतायत जसं त्या ठिकाणी पहिल्यांदा अंगावर चिखल लावून घेतला का, तर मी आंघोळ करणार आहे की. स्वशरीरम सपंकेन नास्यामी इति विलिम्पती. आंघोळ करणार आहे म्हणून आधीच चिखल अंगावर लावून घ्यायला काय अडचण आहे, पण आंघोळ करा की. प्रॉब्लेम हे आहे, अंगावर चिखल वतून वतून नुसत्याच जर तुम्ही आंघोळीच्या कल्पना करत बसताल, हो मी आंघोळ, मला सगळे शास्त्र कळलं, मी वाचतोय, ऐकतोय, पूजा विधान करणारे आम्ही आहे ना, घासले का नाही नारळ. म्हणून मला ते एक वर्णिजींनी सांगितलेलं एक गोष्टीतलं ते श्री येते छंद. घिस घिसावत घिस घिसावत फेर लगावत पाणी, किस कारण तू घिस घिसावत, तेरे मन की बात मैं जानी. का तुम्ही घासताय हे मला कळलं आहे ना. राजा सकाळी आंघोळीला फिरायला गेलता ना तिथं तलाव, आणि तिथं कोण दिसलं त्याला, दोघी, ती काहीतरी धुवत होता, आणि त्या धुताना काय म्हणत होता, घिस घिसावत घिस घिसावत धुताना. मग त्याला ते आवडलं, आणि म्हणून त्याने दुसऱ्या दिवशी ती दाढी करायला आला होता ना नावी, पण त्याला एका शत्रूने सांगितलं त्याचा आज गळा कापायचा म्हणून, राजाचा गळा कापायचा. आणि राजा दाढी लावून ती तिकडे घासत बसला होता ना वस्तारा, काय म्हणत होता, घिस घिसावत घिस घिसा. त्यांनी वस्त्र टाकून पाया पडला, म्हटलं माफ करा, मी नाही मारत तुम्हाला. त्याला माहिती नव्हतं राजाला काय झालं. तसं नारळ खिसले का, कळलं का. चर्चा कशासाठी चालली होती, काय सांगत होतो, सोडण्यासाठी मी धन मिळवतो योग्य नाही म्हणलं. स्वतः शरीराला चिखल लावून फासून फासून फासून, अरे आंघोळ कधी करायची, करणार आंघोळ करणार कधी, उद्या तर नक्की करायची, उद्या आंघोळ कधी करायची, कधी ध्यान कधी करणार आहे, करायचं. कुणाला विचारलं तर करायचंच म्हणते. काय अनुपानु, जेवढं फिरायला येण्याचं महत्व आहे तेवढं एक अर्धा तास ध्यान, बस सगळ्या जगापासून अलिप्त होऊन मी आहे मी आहे मी आहे, परमार्थ परमात्म स्वरूप आहे. असं नुसतं चिखल लिपून लिपून होणार काय, रोग होईल. आंघोळ आंघोळ करायचं विसरूनच जातो आम्ही अन्न वस्त्र आणि निवाऱ्याच्या नादात. नादात हे नाद लागतो त्याला, आणि व्यसन आहे ते व्यसन. दुसरं सांगितलं काय, पहिलं सांगितलं की पहिली गरज अन्न वस्त्र निवाऱ्याची पूर्तता करायची, दुसरी गरज भविष्य सिक्युअर करायचं, भविष्यामध्ये कुठली अडचण येऊ नये अन्न वस्त्र निवाऱ्याची, यासाठी भविष्य सिक्युअर करायचं. तिसरं सामाजिक परिचय झाला पाहिजे आपला, ते पण आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी सामाजिक परिचयाची गरज असते, हे तुम्हाला नंतर सांगेन, वेळ झालाय. चौथा माझ्या इच्छानुसार झालं, माझ्या इच्छानुसार झालं पाहिजे, हे चौथं आहे. आणि पाचवं मी म्हणतो तसंच झालं पाहिजे. अशा ह्या 5 व्यवहारातल्या गोष्टी क्रम आहे, त्यातला दुसरा टप्पा तशी पाण्याने गाठलाय, बाकीचे 3 हळूहळू होतील. ओम नमः.
जाना परमार्थ स्वरूपाला जाना. मी जो चैतन्य तत्वच परमार्थ स्वरूप आहे. मी जो चैतन्य तत्वच परमात्म स्वरूप आहे.